मी बाबासाहेब लक्ष्मण मस्के आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वयंसेवक आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना परमपूज्य श्री श्री रविशंकर यांनी 1981 मध्ये बँगलोर या ठिकाणी केली। आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था ॲज अ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणून काम करते। तणावमुक्त मन आणि निरोगी शरीर हे या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे। आज आपण समाजात बघतो प्रत्येक जण तणावग्रस्त आहे, समाजात हिंसाचार वाढलेला आहे। हे प्रत्येकाचं मन तणावमुक्त करणं आणि समाजातील हिंसाचार कमी करणं हे संस्थेचं उद्दिष्ट आहे। या संस्थेचं कार्य जगातील 181 देशांमध्ये चालतं। या संस्थेमार्फत हॅपीनेस कोर्सेस आयोजित केले जातात। या हॅपीनेस कोर्समध्ये आपणास सूर्यनमस्कार, योगासनं, तसेच प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान हे शिकवलं जातं। योगासनांमुळे काय घडतं तर योगासनांमुळे शरीर निरोगी राहतं, तसेच पचनक्रिया सुधारते आणि आपण आजारांपासून मुक्त होतो। प्राणायाम केल्यामुळे मन शांत राहतं, तणावविरहित राहतं, माणसाचा चिडचिडेपणा कमी होतो। सुदर्शन क्रियेचे तर अनेक फायदे आहेत। सुदर्शन क्रियेमुळे माणूस तणावमुक्त होतो आणि चिडचिडेपणा कमी होतो। तसेच श्वास हा खूप महत्वाचा भाग आहे। श्वास आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे। श्वास जर आपण घाबरलो, भीती वाटली तर श्वासाची गती वाढते आणि जर आपलं मन जर शांत असेल तर श्वास आपला लयबद्ध आणि संथ गतीने चालू असतो। श्वास हा जणू काही मन म्हणजे पतंग आहे तर